ही एक काल्पनिक भयकथा आहे. यातील सर्व पात्रे, घटना, स्थळे फक्त मनोरंजनासाठी आहेत. कोणत्याही प्रत्यक्ष व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. नवले ब्रिजवरील एक अतृप्त आत्मा. रोहन हा 24 वर्षाचा तरुण पुण्यातील कात्रज भागात राहत होता. IT मध्ये नुकताच जॉब लागलेला. साधं पण आरामदायी जीवन. दिवसभर ऑफिस, रात्री रूमवर येऊन YouTube बघणं, थोडंफार गेम खेळणं अशी त्याची दिनचर्या. पण एक गोष्ट मात्र कायम त्याच्या मनात होती, भूतं आणि हॉरर स्टोरीजची क्रेज. तो नेहमी हॉरर चॅनल्स, वेब सिरीज, भूताटकी अनुभव बघत असे. एका रात्री तो मित्रांसोबत चहा टपरीवर बसलेला. अचानक चर्चा सुरू झाली नवले ब्रिजवरच्या अपघातांची. एक मित्र म्हणाला, अरे रोहन, तुला माहिती आहे का, नवले ब्रिजवर रात्री पांढऱ्या कपड्यातली बाई दिसते म्हणे. ट्रक ड्रायव्हर शपथ घेऊन सांगतात. दुसरा हसत म्हणाला, होय रे, पण हे सगळं लोकांच्या डोक्यातलं आहे. एवढे अपघात होतात कारण ट्रॅफिक, स्लिपरी रोड, भूतं काही नसतात. पण रोहन मात्र गप्प होता. त्याच्या डोक्यात ही गोष्ट चांगलीच बसली. त्याला वाटलं, जर खरंच तिथे काहीतरी आहे तर आपण एकदा जाऊन तिथं अनुभव घेतला पाहिजे. त्या रात्री रूमवर आल्यावर तो गुगल करत बसला, नवले ब्रिज हॉन्टेड स्टोरीज पुणे. शोधून त्याला बरेच किस्से सापडले. ट्रक ड्रायव्हरला अचानक रस्त्यावर बाई दिसली आणि ब्रेक लावताना अपघात झाला. काही बाईकस्वारांना गाडीसमोर पायात पैजणं घालून चालणारी बाई दिसली, पण पाहता क्षणी नाहीशी झाली. अपघातग्रस्तांच्या आत्मा अजूनही ब्रिजवर फिरतात असे काही लोकांचे दावे होते. रोहनच्या डोक्यात आता एकच विचार आला, मला हे स्वतः बघायचंय. पुढच्या शनिवारी रात्री त्यांनी निर्णय घेतला. त्याच्याकडे स्वतःची जुन्या मॉडेलची कार होती. कॅमेरा, ट्रायपॉड, टॉर्च सगळं त्याने बरोबर घेतलं. तो स्वतःशी म्हणाला, आज मी नवले ब्रिजवर जाणार. जर काही दिसलं तर कॅमेऱ्यात रेकॉर्ड करणार आणि जर काही नाही दिसलं तर किमान स्वतःचा अनुभव तरी सांगेल. रात्री 12 वाजता तो कारने घरातून निघाला. पुणे बंगळूर हायवेवरील लाईट्स, रात्रभर धावणारे ट्रक्स, मध्ये मध्ये पसरलेले अंधारलेले वातावरण, त्याचं हृदय जोरात धडकत होतं. जसा तो नवले ब्रिजच्या जवळ पोचला तसं वातावरण बदलायला लागलं. रस्त्यावर प्रचंड शांतता होती. फारशा गाड्या नव्हत्या. वाऱ्याचीही झुळूक विचित्र थंडगार वाटत होती. कार ब्रिजवर पोचली. रोहनने गाडी साईडला लावली. त्याने कॅमेरा सुरू केला, ट्रायपॉड सेट केला आणि रेकॉर्डिंग सुरू केलं. मी रोहन, नवले ब्रिजवर उभा आहे. लोक सांगतात की ते पांढऱ्या कपड्यातली बाई दिसते. मी हे सर्व रेकॉर्ड करायला आलोय. तो स्वतःच नरेशन देत होता. सुरुवातीला काही घडलं नाही, फक्त वारा, लांबून जाणाऱ्या ट्रक्सचा आवाज. पण अचानक कारची लाईट स्वतःहून बंद झाली. रोहन घाबरला, पण स्वतःला समजावलं, शायद वायरिंग प्रॉब्लेम असेल. त्याने पुन्हा लाईट ऑन करायचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्याला कॅमेऱ्यातून जाणवलं, मागच्या बाजूला एक सावली हलते. तो पटकन वळला. कोणीच नव्हतं. फक्त त्या रस्त्यावर लांबवर एक काळी आकृती उभी होती. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने आवाज दिला, कोण आहे तिकडे? पण उत्तर नाही. आकृती हळूहळू पुढे सरकायला लागली. रस्त्यावर लाईट झगमगली आणि अचानक स्पष्ट दिसलं, पांढऱ्या कपड्यातली एक बाई, केस मोकळे, चेहरा अंधारात लपलेला. रोहनचा श्वास अडकला. त्याला कळेना हे स्वप्न आहे की सत्य. आणि त्या क्षणी कारचं इंजिन स्वतःहून सुरू झालं. रोहनचा श्वास अडकला होता. त्याच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होतं, पांढऱ्या कपड्यातली ती बाई, केस लांब, मोकळे, अंगावरून हवेत झुलत होते. चेहरा मात्र पूर्ण काळोखात लपलेला होता. कारचं इंजिन स्वतःहून सुरू झालं आणि डॅशबोर्डवर लाल लाईट फ्लॅश होत होती. तो जागच्या जागी गोठून गेला. मनात विचार आला की मी पळून जावं का? पण जर पळालो तर हा फुटेज कधीच मिळणार नाही. जर खरंच आत्मा आहे तर आज माझ्या कॅमेऱ्यात सगळं कॅप्चर होणार. तो स्वतःला समजावू लागला, रोहन, तू इथे भीती पसरायला नाही आलायस. तो कारच्या मागे लपला. हातात टॉर्च. कॅमेरा चालूच होता. त्याने टॉर्चचा प्रकाश समोर टाकला. क्षणभर काहीच दिसलं नाही, फक्त वाऱ्याने हलणारा धूर. आणि मग अचानक ती आकृती थोडी जवळ आली. त्याचे पाय आपोआप मागे सरकले. पण त्या क्षणी त्याला कानात काही ऐकू आलं. का आलास इथे? तो आवाज अंगावर काटा आणणारा होता. जणू एकाच वेळी हजारो बायका कुसपुसतायत. रोहन घाबरून इकडे तिकडे बघू लागला. कोण आहेस तू? तो जोरात ओरडला. पण उत्तर नव्हतं. फक्त एक विचित्र हसण्याचा आवाज वातावरणात पसरला. त्याचं हृदय आता इतकं जोरात धडधडत होतं की त्यालाच ऐकू येत होतं. त्याने धीर धरून टॉर्च खाली टाकला आणि तेव्हा त्याला दिसलं, रस्त्यावरच्या डांबरीवर पाण्यात डबका नाही तर ताजं रक्त सांडलेलं होतं. रोहनच्या हातातून टॉर्च खाली पडली. तो अचानक कारकडे धावला. इंजिन अजूनही चालूच होतं. त्याने दार उघडून आत बसण्याचा प्रयत्न केला, पण दार आपोआप बंद झालं. धाड. हे काय चाललंय? तो घाबरून ओरडला. तेवढ्यात मागून कोणीतरी हलकेच त्याच्या खांद्याला स्पर्श केला. त्याचं अंग शहारलं.
हळूवार मागे पाहिलं, तीच बाई अगदी जवळ उभी होती. केसांनी पूर्ण चेहरा झाकलेला, पण तिच्या डोळ्यातून लालसर प्रकाश झळकत होता. रोहन थिजून गेला. ती बाई त्याच्याकडे हात पुढे करत म्हणाली, तू इथे जिवंत राहणार नाहीस. क्षणभरात रोहनच्या डोळ्यासमोर काळोख दाटला. त्याला जाणवलं जणू कुणीतरी त्याच्या छातीवर बसलंय आणि श्वास गुदमरतोय. तो हातपाय झटकू लागला. कॅमेराचं रेकॉर्डिंग अजूनही सुरू होतं, पण स्क्रीनवर फक्त एक डिस्टॉर्टेड इमेज दिसत होती. बाईचा चेहरा कधी मोठा, कधी लहान, कधी लाल डोळे, विचित्र किंकाळ्या. रोहन आता बेशुद्ध होणार होताच. इतक्यात अचानक एक जोराचा हॉर्न वाजला. एक ट्रक ब्रिजवरून जात होता. त्याच्या हेडलाईट्सने परिसर उजळला आणि बाई क्षणात गायब झाली. रोहन धडपडत कारमध्ये बसला. इंजिन आता बंद पडलं होतं. तो कसाबसा गाडी स्टार्ट करून सरळ घरी निघाला. रात्रीचा सगळा अनुभव स्वप्न होता का? रोहनला अजूनही शंका होती. पण जेव्हा त्याने कॅमेराचे रेकॉर्डिंग पाहिलं तेव्हा त्याच्या अंगावर काटा आला. व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकू येत होतं, तू इथे जिवंत राहणार नाहीस. आणि काही सेकंदामध्ये कॅमेऱ्यात ती बाई झळकत होती. पांढरे कपडे, केसांनी झाकलेला चेहरा, लाल डोळे. रोहनच्या अंगावर काटा आला. त्याला आता समजलं ही अफवा नाही, हे सत्य आहे. पण खरी भीती आता सुरू होणार होती. त्या दिवसापासून रोहनच्या आयुष्यात विचित्र गोष्टी घडू लागल्या. रूमवर एकटा असताना अचानक दरवाजाची बेल वाजे, पण बाहेर कोणीच नसायचं. रात्री झोपताना स्वप्नात तोच ब्रिज दिसायचा आणि ती बाई म्हणायची, पुन्हा हे, नाहीतर तुझं आयुष्य संपवीन. आरशात कधी कधी त्याला स्वतःच्या मागे ती बाई उभी दिसायची. रोहन आता पूर्णपणे हादरून गेला होता. पण एक गोष्ट मात्र ठाम होती, त्याला सत्य शोधायचं होतं. रोहनला आता कळालं होतं की त्याने फक्त एक अनुभव घेतला नाही, तर त्याच्यासोबत काहीतरी घरापर्यंत आलंय. त्या रात्रीनंतर त्याच्या आयुष्यात बदल घडू लागला. त्या सकाळी ऑफिसला जाताना तो खूप थकलेला होता. रात्रभर झोप झाली नव्हती. कम्प्युटरसोबत बसल्यावर त्याला विचित्र जाणवलं, जणू स्क्रीनच्या रिफ्लेक्शनमध्ये त्याच्या मागे कोणतरी उभं आहे. तो पटकन वळला, पण मागे कोणीच नव्हतं. संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा रूमच्या दरवाजावर हलकीशी ओरखडल्यासारखी खूण दिसली. त्याने हात फिरून पाहिलं, ताजं रक्त. त्याचं अंग शहारलं. त्याला आठवलं, ब्रिजवर त्याने रस्त्यावर एक रक्त पाहिलं होतं. हे सारं जोडलेलं आहे का? त्या रात्री रोहन झोपण्याआधी आरशात स्वतःकडे पाहत होता. त्याला वाटलं चेहरा खूपच फिक्कट दिसतोय. अचानक त्याच्या मागे सावली हलली. तो वळला, काहीच नाही. पण जेव्हा पुन्हा आरशात पाहिलं तेव्हा तीच बाई त्याच्या खांद्यामागे उभी होती. केस मोकळे, डोळे लाल आणि हळूहळू ती त्याच्याजवळ सरकत होती. रोहन जोरात किंचाळला आणि आरसा फोडला. तुकड्यात तिचं चेहऱ्यासकट प्रतिबिंब विखुरलं. दुसऱ्या दिवशी पहाटे तो घामाने भिजून उठला. स्वप्नात त्याने पाहिलं होतं, तो पुन्हा नवले ब्रिजवर आहे. गाडी समोरून येते आणि शेवटच्या क्षणी बाई त्याला ढकलते. पण तो जागा झाल्यावर त्याच्या हातावर खरचटल्याच्या जखमा होत्या. याचा अर्थ ती फक्त स्वप्नात नाही, तर वास्तवात त्याला स्पर्श करत होती. रोहन आता घाबरला होता, पण त्याला एकच वाटत होतं, मला या ब्रिजचा खरा इतिहास शोधायला हवा. ती बाई कोण आहे? तिचं हे ठिकाणशी काय महत्त्व आहे? तिचं काय नातं आहे? तो लोकांना विचारू लागला. काही ट्रक ड्रायव्हर्स म्हणाले, भाऊ, आम्ही रात्रीकडे थांबत नाही. पांढऱ्या कपड्यातली बाई अचानक दिसते, गाडीसमोर उभी राहते. अपघात झाला की सगळं रक्तात भिजलेलं दिसतंय. एक म्हातारा म्हणाला, खूप वर्षापूर्वी इथे एका बाईचा भीषण अपघात झाला होता. तिचं लग्न ठरलं होतं, पण ती मेली. म्हणतात ती अजूनही न्याय मागते. हे ऐकून रोहनच्या अंगावर काटा आला. कदाचित हिचाच आत्मा मला चिकटलाय. त्या रात्री तो झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण अचानक खिडकीबाहेर पैजाणाचा आवाज आला. छन छन छन. त्याचा श्वास अडकला. तो हळूवार खिडकी उघडून बाहेर पाहू लागला आणि खाली रस्त्यावर ती बाई उभी होती. यावेळेस ती सरळ वर रोहनच्या डोळ्यात बघत होती. तिचे डोळे लाल चुटूक चमकत होते आणि तिने ओठ हलवले. रोहन, परत ये. नवले ब्रिजवर. रोहन मागं सरकला. खिडकी आपोआप धाडकन बंद झाली. संपूर्ण खोलीत अंधार पसरला. त्याला आता ठामपणे जाणवलं, हा शाप फक्त ब्रिजवर संपेल. त्याला पुन्हा तिथे जावंच लागणार. त्या रात्री तो झोपला तरी स्वप्नात त्याला तीच बाई दिसली, पण यावेळेस ती कुजबुजली. जर तू आला नाहीस तर तुझं आयुष्य संपवीन. तो धडपडून उठला. त्याच्या मानेला काळसर नखांचे ठसे होते, जणू कोणीतरी खरोखर गळा दाबत होतं. रोहनच्या आयुष्यात दिवसेंदिवस अजब घटना घडत होत्या. खिडकीबाहेर सावली दिसायची. आरशात बाईचं प्रतिबिंब. झोपेत गळा दाबल्यासारखं वाटायचं. तो आता पूर्णपणे समजून गेला होता, ही आत्मा नवले ब्रिजशी जोडलेली आहे. त्याने ठरवलं की सत्य शोधल्याशिवाय तो वाचणार नाही. पुण्यातल्या एका जुन्या ग्रंथालयात त्याने जुन्या वर्तमानपत्राची कात्रणं चाळायला सुरू केली. बरंच शोधल्यानंतर त्याला 1998 सालचं एक वृत्तपत्र सापडलं. त्यावर मोठं हेडलाईन होतं, नवले ब्रिजवर दुर्दैवी अपघात, लग्नाच्या आधीच तरुणीचा मृत्यू.
त्या बातमीत लिहिलं होतं, स्वाती नावाची 22 वर्षाची मुलगी लग्नाचं आमंत्रण वाटून परतत असताना कार अपघातात ठार झाली. गाडी घसरून थेट ट्रकला धडकली होती. अपघात इतका भीषण होता की तिला वाचवता आलं नाही. रोहन बराच वेळ त्या बातमीकडे बघत राहिला. त्याच्या मनात विचार आला, म्हणजे ही आत्मा खुनामुळे नाही तर अकाली मृत्यूमुळे भटकते. तिचं स्वप्न अधुरं राहिलंय. ब्रिजजवळच्या गावात जाऊन त्याने लोकांना विचारलं. एक म्हातारा त्याला म्हणाला, बाळा, स्वातीचा अपघात साधा अपघात नव्हता, तो तिच्या नशिबातच होता. पण लग्नाआधीच ती गेली म्हणून तिची आत्मा अजूनही शांत झालेली नाही. रात्री ती इथेच दिसते, मदतीचा आस धरून. रोहनच्या अंगावर काटा आला. पुन्हा स्वप्न. त्या रात्री त्याला भयंकर स्वप्न पडलं. तो ब्रिजवर उभा होता आणि स्वाती त्याच्यासमोर उभी राहून कुजबुजली, माझं आयुष्य अपघातात संपलं, पण माझं स्वप्न अधुरं आहे. मला शांती हवी आहे. रोहन घामाने भिजून उठला, पण टेबलवर त्याला एक जुनी रक्ताने माखलेली लग्नाची आमंत्रण पत्रिका पडलेली दिसली. त्याचं मन आता ठाम झालं होतं. मला परत ब्रिजवर जाऊन तिला शांत करायचं आहे. त्याने ठरवलं, यावेळेस तो घाबरणार नाही. कॅमेरा, टॉर्च आणि ते आमंत्रण घेऊन तो रात्री 12 वाजता पुन्हा नवले ब्रिजवर गेला. रस्त्यावर भयानक शांतता होती. त्याने आवाज दिला, स्वाती, मला तुझी कहाणी समजली. तुझा मृत्यू अपघात झाला, तो कुणाचा दोष नव्हता. पण मी तुझं नाव, तुझी कहाणी जिवंत माणसापर्यंत पोचवेन. रोहनने ठरवलं होतं, यावेळी तो पळणार नाही. त्याच्या हातात टॉर्च, खिशात स्वातीचं लग्नाचं आमंत्रण आणि मनात एकच निर्धार, स्वातीच्या आत्म्याला शांती मिळून द्यायची. नवले ब्रिजवर पाऊल टाकताच थंडगार वारा अंगाला लागत होता. आजूबाजूला गाड्या विरळ झाल्या होत्या. रस्त्यावरचं वातावरण जणू काळं दाटून आलं असावं असं भयानक वाटत होतं. तो ब्रिजच्या मधोमध गेला. अचानक टॉर्चचा प्रकाश बंद झाला. मोबाईलही ऑफ झाला. फक्त वाऱ्याचा आणि पाण्याच्या प्रवाहाचा आवाज ऐकू येत होता. अचानक कानावर कुजबूज ऐकू आली, रोहन, रोहन. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. समोर पांढऱ्या कपड्यातही सावली हळूहळू आकार घेत होती. ती स्वाती होती. तिच्या डोळ्यात दुःख खोलवर होतं, चेहऱ्यावर व्रण आणि ओठांमध्ये थरथरता श्वास. मी अपघातात गेली, माझं स्वप्न अधुरं राहिलं. तिचा आवाज तुटक पण वेदनाने भरलेला होता. रोहन थोडा मागे सरकला पण धैर्याने म्हणाला, स्वाती, तुझी कहाणी मला माहिती आहे. मी तुझं सत्य जगाला सांगीन. तू अपघातात गेलीस पण तुझी आठवण कायम राहील. क्षणभर शांतता पसरली. मग स्वातीचा आत्मा अचानक जोरात किंचाळला. ब्रिजवरचा वारा तुफानी झाला. लाईट पोस्टचे दिवे झगमगले आणि बंद झाले. रोहनला वाटलं जणू संपूर्ण ब्रिज हादरत आहे. मी शांत होऊ शकत नाही. लोक अजूनही माझ्या मृत्यूची थट्टा करतात. माझं लग्नाचं स्वप्न पूर्ण आहे. रोहनने तिच्याकडे हात पुढे केला. तू एकटी नाही स्वाती. आज मी तुझा साक्षीदार आहे. ही तुझी लग्नाची पत्रिका मी जिवंत ठेवीन. तो आमंत्रण उंचावून दाखवतो. क्षणभरासाठी स्वातीचे डोळे बदलतात, रागाहून करुणेकडे. स्वाती हळूहळू रोहनकडे आली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण चेहऱ्यावर एक प्रकारची शांती दिसू लागली. माझी कहाणी तू सगळ्यांना सांग. माझं नाव विसरू नकोस, असं म्हणत ती धुक्यासारखी विरू लागली. रोहनच्या हातातून अचानक थंडगार झुळूक गेली. त्याला जाणवलं की तिचं अस्तित्व हळूहळू विरतंय. आणि अचानक सगळे शांत झालं. वारा थांबला. टॉर्च पुन्हा सुरू झाली. मोबाईलवर नेटवर्क आलं. पहाटेचा प्रकाश. रोहन ब्रिजवर बराच वेळ उभा राहिला. त्याच्या मनात प्रचंड हलकं वाटत होतं, पण भीती अजूनही शिल्लक होती. त्याला वाटलं, स्वाती आता शांत झाली असेल का? तो हळूच घरी परतला. दुसऱ्या दिवशी त्याने ब्लॉग लिहिला, नवले ब्रिजचं सत्य, स्वातीची अधुरी कहाणी. त्या लेखात त्याने अपघाताचे खरं कारण, स्वातीची कहाणी आणि रात्रीच्या अनुभवाचं वर्णन केलं. लोकांनी तो लेख वाचून शेअर केला. हळूहळू स्वातीचं नाव लोकांच्या लक्षात आलं. काही महिन्यांनी रोहन पुन्हा ब्रिजवर गेला. आता तिथे वातावरण नेहमीसारखं होतं. गाड्या चालत होत्या, लोक जात होते. त्याने ब्रिजकडे पाहून शांतपणे म्हटलं, स्वाती, आता तू शांत आहेस ना? तेवढ्यात हलक्या वाऱ्याची झुळूक झाली आणि त्याला असं वाटलं कुणीतरी अलगद धन्यवाद असं कुजबुजलं. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. आणि इथे कहाणी संपली. अजून असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा आपल्या मराठमोळ्या चॅनलला. धन्यवाद.